नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्रिशा कम्प्युटर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्डचे क्वेश्चन सॉल्व करून दाखवणार होते. यापूर्वी मी वर्डचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि ते तुम्ही बघितलासुद्धा असेल. तर त्यामध्ये मी वर्डचे 30 क्वेश्चन सॉल्व करून सांगितले होते. तर आता 30च्या पुढील 50 क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सॉल्व करून दाखवणार आहे. तर बघा, 31 पासून मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दाखवते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्या काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टॉप मार्जिन 0.75 इंच असे सेट करा. तर बघा, टॉप मार्जिन आपल्याला सेट करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउटमध्ये गेल्यानंतर बघा, इथे मार्जिनचा ऑप्शन दिलेला आहे. कशामध्ये दिलेला आहे, पेज सेटअप या ग्रुपमध्ये. तर बघा, मार्जिनवर क्लिक करा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टॉप मार्जिन दिसत नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे. कस्टम मार्जिनमध्ये गेल्यानंतर बघा, तुम्हाला इथे बरेचसे मार्जिनचे प्रकार दिसत आहे. यापैकी आपल्याला टॉप मार्जिन म्हटलेलं आहे. तर टॉप मार्जिनच्या बॉक्समध्ये जे काही आहे ते काढून टाका आणि त्यामध्ये 0.75 टाईप करा आणि त्यानंतर इंच म्हटलेलं आहे. तर इंच नेहमीच आपल्याला इंचसाठी IN टाकायचंच आहे आणि हे इम्पॉर्टंटच आहे टाकणे, त्यामुळे टाका आणि त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला डार्क ब्लू कलर अप्लाय करा. तर बघा, सर्व टेक्स्टला आपल्याला डार्क ब्लू कलर अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सर्व डॉक्युमेंटला सिलेक्ट करावं लागेल. तर सिलेक्ट करण्यासाठी बघा, होम टॅबमधल्या आपल्या एडिटिंगच्या ग्रुपमध्ये सिलेक्टचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथून आपण सिलेक्ट ऑल करायचं, किंवा इथूनही नाही, आपण कीबोर्डच्या बटनाने सुद्धा Ctrl+A नी सिलेक्ट ऑल करू शकतो. बघा, या पद्धतीने कंट्रोलचं बटन दाबून ठेवायचं आणि ए प्रेस करायचं. तर बघा, सर्व डॉक्युमेंट आपलं सिलेक्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला टेक्स्ट हायलाईट कलरवर क्लिक करायचं. तर बघा, इथे टेक्स्ट कलर दिसत आहे फॉन्ट या ग्रुपमध्ये आणि आपल्याला टेक्स्टचाच कलर डार्क ब्लू करायचा. तर यावर क्लिक करा आणि डार्क ब्लू कलरवर क्लिक करायचं आहे. तर बघा, इथे डार्क ब्लू कलर दिसत आहे, यावर क्लिक करा आणि बघा, आपला जो डॉक्युमेंट आहे त्याचा कलर डार्क ब्लू झालेला आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड ह्या टेक्स्टचे कॅपिटलायझेशन बदलून ते अप्पर केस करा म्हटलेलं आहे. तर बघा, कीबोर्ड ह्या टेक्स्टचे म्हणत आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले कीबोर्ड या शब्दाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा, याचं कॅपिटलायझेशन अप्पर केस करायचं आहे. तर बघा, फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये अप्पर केसचं ऑप्शन आहे, यावर अप्पर केसवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याची केस बदलून अप्पर केस करा. तर बघा, यापूर्वी आपण हाच क्वेश्चन सोडवला होता. तर यावेळेस आपल्याला दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करून अप्पर केस करा. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याची केस बदलून टॉगल केस करा. तर बघा, हे सुद्धा चेंज केस यामधलंच क्वेश्चन आहे. तर बघा, यासाठी आपल्याला 5व्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर फॉन्टमध्ये जाऊन चेंज केसवर क्लिक करा आणि यामधलं टॉगल केसवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच टॉगल केसचं जे ऑप्शन दिसत आहे आपल्याला, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची केस बदलून लोअर केस करा. तर बघा, चेंज केसमधलेच ऑप्शन आपल्याला विचारला जात आहे. 2-3 प्रकारचे आपल्याला केसेस बदलवायला सांगितलेलं आहे. तर बघा, हा सुद्धा त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे, केस बदलायची आहे. तर बघा, यासाठी आपल्याला सर्व डॉक्युमेंटला म्हणतात. तर बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची म्हणजेच सर्वच याची आपल्याला चेंज केस करायचं आहे. तर बघा, सिलेक्टमध्ये जा एडिटिंगच्या ग्रुपमधून आणि इथून सिलेक्ट ऑल करा किंवा Ctrl+A नी सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला बघा, फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं. तर लोअर केसवर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेला MS वर्ड डॉक्युमेंटमधील 6व्या वाक्याची केस बदलून अप्पर केस करा. तर बघा, 6व्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर चेंज केसच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि बघा, इथे अप्पर केसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करा. तर बघा, सर्व डॉक्युमेंटचे म्हटल्यानंतर Ctrl+A करा,
सर्व डॉक्युमेंटला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर Ctrl+A केल्यानंतर आपण चेंज केसवर क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्याला लोअर केस म्हणत आहे. काय म्हणत आहे? लोअर केसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. आन्सर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याची फॉर्मॅट अप्पर केसमध्ये करणे. तर बघा हे सुद्धा थोडासा क्वेश्चन बदलून आपल्याला चेंजेस केस करायला सांगितलेलं आहे. तर बघा वर्ड डॉक्युमेंट म्हणजे हेच आपलं जे काही दिसत आहे तुम्हाला पान, ह्यालाच म्हणत आहे वर्ड डॉक्युमेंट. तर यामधलं तिसरं वाक्य आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉर्मॅट अप्पर केस करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला फॉन्टमध्ये जायचं आहे आणि चेंज केसवर क्लिक करून याला आपल्याला अप्पर केस करायचं. तर अप्पर केसवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमधील दिस समर हेल्प यू चाइल्डपासून सुरू होणाऱ्या पॅरेग्राफचे कॅपिटलायझेशन बदलून ते अप्पर केस करा. तर बघा यापूर्वीचे सर्व क्वेश्चनमध्ये आपल्याला वाक्य टेक्स्ट सांगितलं होतं. तर आता आपल्याला पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे. तर बघा कुठून? दिस समर हेल्प युअर चाइल्ड डिस्कवरपासून. तर बघा इथून आपल्याला कर्सन घेऊन डबल क्लिक करून कर्सनने खालपर्यंत नेऊन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्व सिलेक्ट केल्यानंतर बघा फॉन्ट या ग्रुपमधून चेंज केसवर क्लिक करा आणि त्यानंतर अप्पर केस करायचा आहे. इथून आपल्याला अप्पर केस केल्यानंतर आपण आन्सर सबमिट करूया. तर बघा समर धिस हेल्प यू चाइल्डपासून आपला जो पॅरेग्राफ आहे सर्व तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मेन एम ऑफ एव्हरीपासून सुरू होणारा पॅरेग्राफ जस्टिफाय करा. तर बघा जस्टिफाय करा म्हणत आहे. तर बघा कुठून म्हणत आहे आपल्याला? बघा इथून म्हणत आहे. तर इथून आपल्याला पॅरेग्राफ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला पॅरेग्राफमध्ये जाऊन इथे जस्टिफायचा ऑप्शन दिलेला आहे, यावर एक क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा म्हणत आहे. तर बघा दुसऱ्या वाक्याचे म्हणत आहे, तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा. दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा आणि त्यानंतर अलाइनमेंट पॅरेग्राफमध्ये अलाइनमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे बघा. यामधून आपल्याला इथे सेंटर करायचं आहे. तर सेंटरवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या आणि 6व्या वाक्याचा हायलायटिंग कलर बदलून व्हायलेट करा. तर बघा तिसऱ्या वाक्याला पहिले सिलेक्ट करून घ्या आणि नंतर कंट्रोलचं बटन दाबा, कंट्रोलचं कीबोर्डवरील, आणि त्यानंतर 6व्या वाक्याला सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला हायलाइट कलर बदलून म्हणत आहे. तर बघा इथे फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाइट कलर दिसत आहे टेक्स्टचा, यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला व्हायलेट करायचं सांगितलेलं आहे. तर बघा व्हायलेट कलर इथे दिलेला आहे, यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आपल्याला? दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करा. तर बघा चौथ्या वाक्याला आपल्याला सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये जस्टिफायचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर एक क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र लेफ्ट बाजूला अलाइन करा. तर बघा चित्राला लेफ्ट बाजूला अलाइन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले चित्राला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये बघा इथे लेफ्ट अलाइनचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर बघा या डॉक्युमेंटला आपल्याला एक क्लिक करायचं आहे यामध्ये आणि Ctrl+A सर्व डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सेंटर अलाइनमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 लाईन करा म्हणत आहे. तर बघा दुसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग म्हणत आहे, तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा आणि त्यानंतर बघा इथे पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर एक सिंपली क्लिक करा आणि मल्टिपल 3 लाईन म्हणत आहे आपल्याला. तर बघा इथे मल्टिपल 3 लाईन तर नाही दिलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बघा
लाईन स्पेसिंगचं तुम्हाला इथे दिसत आहे, तर इथे सिंगल आहे, तर यामध्ये जाऊन आपल्याला इथे मल्टिपल करायचं आहे आणि मल्टिपल केल्यानंतर इथे ॲडच्या बॉक्समध्ये बघा अप अँड डाऊन 2 ॲरो दिलेले आहे. अप म्हणजे संख्या वाढवायची असेल आपल्याला, म्हणजेच वरी करायची आहे, तर बघा इथे 3 करायचं आहे आपल्याला. अगोदर 3च होती आणि जर इथे 3 नसेल तर तुम्ही 3 टाकू पण शकता. तर बघा 3 केलं आणि मल्टिपल लाईन स्पेसिंग केलं आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग डबल करा म्हणत आहे. तर बघा पहिले आपल्याला मल्टिपल 3 लाईन सांगितलं होतं आणि आता आपल्याला लाईन स्पेसिंग डबल करायचं आहे. तर तिसऱ्या वाक्याचे म्हणत आहे, तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला डबल म्हणत आहे. तर डबल म्हणत आहे, तर बघा इथं 2.0वर क्लिक करा, हेच आहे डबल आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग 1.5 लाईन करा म्हणत आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे, तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या, लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि 1.5चं ऑप्शन इथे दिसत आहे, यावर एक क्लिक करून आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन करा. तर बघा यापूर्वी आपण अशाच पद्धतीचा एक क्वेश्चन सोडवला होता. तर आता 3 नंबरच्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या, लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि लाईन स्पेसिंग ऑप्शन बघा इथे यामध्ये तुम्हाला 4 लाईन दिसत नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बघा सिंगलच्या जागी आपल्याला मल्टिपल करायचं आहे आणि इथे 3च्या जागी आपल्याला 4 करायचं आहे. बघा अशा पद्धतीने त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग डबल करा. तर बघा सोपा क्वेश्चन आहे, यापूर्वी आपण असा सोडवलेला आहे. तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या, लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि इथून बघा डबलचा ऑप्शन यामध्ये अवेलेबल आहे, यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये AB फॉर्मॅट नंबर लिस्ट प्रत्येक युनिटसाठी अप्लाय करा. तर प्रत्येक युनिटसाठी आपल्याला AB फॉर्मॅट नंबर लिस्ट लागू करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्व डॉक्युमेंटला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट ऑलही करू शकता किंवा इथून एडिटिंगच्या ग्रुपमधून सिलेक्ट ऑलचा ऑप्शन आहे, यावर सुद्धा क्लिक करून सिलेक्ट ऑल करू शकता. तर बघा कोणताही तुम्ही ऑप्शनचा यूज करू शकता सिलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये फॉर्मॅट नंबर लिस्ट दिसत आहे, इथे बघा बघू शकता तुम्ही, यावर एक क्लिक करा आणि आपल्याला AB फॉर्मॅट लागू करायचा आहे. तर बघा इथे AB फॉर्मॅटिंग दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा आणि बघा आपल्या डॉक्युमेंटला ABCD प्रमाणे फॉर्मॅट युनिटसाठी अप्लाय झालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ, मार्क्स, लाईन ब्रेक्स, टॅब, स्टॉप्स आणि स्पेसेस यांसारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर्स दाखवा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला सिम्पली पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये इथे शो ऑप्शन दिसत आहे, यामध्ये हे सर्व जे काही सांगितलेलं आहे आपल्याला पॅरेग्राफ, मार्क्स, लाईन ब्रेक्स, टॅब, स्टॉप्स हे सर्व ऑप्शन्स यामध्ये अवेलेबल आहे. तर सरळ यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर क्लिक करा आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्या पॅरेग्राफमध्ये सर्व नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दाखवत आहे. तर त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून रोमनच्या ऐवजी ABCD करा म्हणत आहे. तर बघा सिंपली यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 6व्या पॅरेग्राफला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फक्त 6व्या म्हणत आहे, तर 6व्याच पॅरेग्राफला सिलेक्ट करून घ्या अशा पद्धतीने आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये इथे बघा नंबर लिस्ट दिलेली आहे, याच्यावर एक क्लिक करा आणि इथून आपल्याला ABCD फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने रोमनच्या ऐवजी इथे ABCD फॉर्मॅट लागू झालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने सॉर्ट करा. तर बघा असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने म्हटलेलं आहे. तर बघा या डॉक्युमेंटमध्ये म्हणत आहे, तर या सर्व डॉक्युमेंटला सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सॉर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर एक क्लिक करा. पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सॉर्टचं ऑप्शन आहे, यावर एक क्लिक करून बघा इथे असेंडिंगचं ऑप्शन आहे आणि डिसेंडिंगचं. तर इथे ऑलरेडी असेंडिंगवर क्लिक करून आहे, त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे क्लिक केल्यानंतर आणि आन्सर सबमिट करून बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी उतरत्या क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. तर बघा, उतरत्या क्रमाने यादी सॉर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, सॉर्टवर क्लिक करायचं आहे पॅरेग्राफ या ग्रुपमधून. सॉर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिसेंडिंगवर क्लिक करायचं आहे आणि एक ओके करा. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी नंबरिंग लिस्ट काढून टाका म्हणत आहे. तर बघा, यासाठी काय करायचं आहे, आपल्या पहिले डॉक्युमेंटला सिलेक्ट करून घ्या अशा प्रकारे आणि नंबरिंग लिस्ट इथे बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये दिलेली आहे, त्यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर बघा नॉन करायचं आहे. नॉन केल्यानंतर आपली सर्व नंबरिंग लिस्ट निघून जाईल, बघू शकता. आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील यादी चढत्या म्हणजेच असेंडिंग क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. तर बघा, सिंपल क्वेश्चन आहे, यापूर्वी आपण सोडवलेला आहे. सॉर्टवर क्लिक करायचं आहे पॅरेग्राफमधल्या सॉर्टच्या ऑप्शनवर आणि त्यानंतर इथून असेंडिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील यादी उतरत्या क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. तर उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पॅरेग्राफ या ग्रुपमधून सॉर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला डिसेंडिंगवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे आन्सर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय.